दरम्यान उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी रवाना झालेले आहेत। मुख्यमंत्री, उपसमिती अध्यक्ष आणि महाधिवक्ता यांच्यामध्ये बैठक पार पडणार आहे। जरांगेंच्या मागण्या पूर्ण करण्यासंदर्भात कायदेशीर मुद्दे उपस्थित होत असल्यामुळे सरकारची खलबतं सध्या सुरू आहेत। सरकार आजच जरांगेंकडे प्रस्ताव पाठवेल असं विखे पाटील यांनी सांगितलं। भारत सरकारची एस्टॅब्लिशमेंट आहे, रिझर्व्ह बँक किंवा अन्य बॉम्बे स्टॉक एक्सचेंज असेल, तिथे जाऊन काही घोषणाबाजी करणं त्यांनी काही आरक्षण मिळणार नाही ना, किंवा त्यांनी प्रश्न सुटत नाही। आज जरंगे पाटील स्वतः आझाद मैदानावर बसलेले आहेत। मला वाटतं सगळ्या मराठी बांधवांनी आझाद मैदानावरच गेलं पाहिजे आणि त्या आंदोलनामध्ये आपला सहभाग नोंदवला पाहिजे। मुंबईकरांचे हाल नकोय। शेवटी आपल्या भावना व्यक्त करताना तो मराठा बांधव आझाद मैदानावरून जर एकत्र येत असतील त्याला गैर काय वाजू काही नाही, पण त्या व्यतिरिक्त अन्य ठिकाणी जाऊन मग आपण दैनंदिन जे जीवन विस्कळीत करण्याचा प्रयत्न करत असाल त्या समाजाची बदनामी होतं, याचं भान त्यांनी ठेवलं पाहिजे। आणि या सगळ्या संदर्भात अपडेट जाणून घेऊयात। अभिषेक मुठाळ आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। अभिषेक, मुंबईतली दिवसेंदिवस होत चाललेली परिस्थिती आपण पाहतोय आणि ती सगळी पाहता आता लवकरात लवकर सरकारी पातळीवर तोडगा निघणं गरजेचं आहे। काय हालचाली घडतायत सरकारी पातळीवर या संदर्भात? नक्कीच आपण जर का पाहायचं तर आंदोलन जे आहे ते आपल्याला मोठ्या प्रमाणात सध्याला त्याची तीव्रता वाढलेली दिसत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर सरकारी हालचाली देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात होताना दिसतात। काल देखील आपण पाहिलं की एजी असेल, मुख्यमंत्री असेल आणि राधाकृष्ण विखे पाटील असेल यांच्यामध्ये बैठक पार पडताना पाहायला मिळालेली होती आणि त्यानंतर आता जर का पाहायचं तर उपमुख्यमंत्री अजित पवार देखील वर्षा निवासस्थानी दाखल झालेले आहेत। मी सध्याला वर्षा निवासस्थानीच आहे आणि वर्षा निवासस्थानी जर पाहायचं तर सध्याला हालचालींना वेग आलेला आहे। एकूणच कायदेशीर अडचणी आपल्याला सामोरे येताना दिसत आहेत। एकूणच कोर्टामध्ये जे कोर्टाकडनं टिप्पणी करण्यात आलेली होती, कुठेतरी सरसकट कुणबी संबोधण्यासंदर्भात जी मराठा बांधवांसंदर्भातली एकूणच कायदेशीर अडचणी होत्या त्या कुठेतरी आपल्याला पाहायला मिळत आहेत। कोर्टाकडनं स्पष्टपणे या संदर्भात नकार दिला आहे आणि त्यामुळेच या संदर्भात आता कशा प्रकारे पुढे पावलं टाकायची, कायदेशीर गोष्टी कशा प्रकारे या सोडवायचा हा प्रश्न सरकार पुढे आहे आणि त्यामुळेच सरकारकडनं आता हालचाली सुरू झालेल्या आहेत। नेमका आज प्रस्ताव हा पाठवला जाणार आहे। मनोज जरांगे यांना प्रस्ताव पाठवल्यानंतर मनोज जरांगे यांची नेमकी प्रतिक्रिया काय असेल ते या संदर्भात समाधानी होत आहेत का हे बघणं महत्त्वाचं असेल। अभिषेक, या संदर्भातले अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।